नर्सिंग सी.ई.टीचा फॉर्म कसा भरायचा? तर नर्सिंग सी.ई.टीचा पार्ट 1 आपण भरू शकतो, पण मेन जो पार्ट 2 आहे त्याचे रजिस्ट्रेशन सुरू व्हायचे आहे. तर नर्सिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम सी.ई.टी सेलच्या साईडला यायचं आहे. सी.ई.टी सेलच्या साईडला आल्यानंतर यावरती आपण सी.ई.टी एक्झामिनेशन पोर्टल 2025-26चं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथून आपण आपला पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकतो. तर विद्यार्थ्यांनी पार्ट 1 रजिस्ट्रेशन आतासुद्धा करू शकता किंवा जेव्हा मेन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे सी.ई.टीचं तेव्हासुद्धा करू शकता. तर जेही विद्यार्थी नर्सिंग करायचं आहे त्यांना नर्सिंग सी.ई.टीचा फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे आणि सर्व फॉर्म एकाच पोर्टलवरून म्हणजे एकाच लॉग इनवरून भरू शकतो. म्हणजे पार्ट 1 जर रजिस्ट्रेशन केलं तर यामधून तुम्ही एम.एस.टी सी.ई.टीचा सुद्धा फॉर्म भरू शकता आणि नर्सिंग सी.ई.टीचा फॉर्मसुद्धा भरू शकता. तर जे विद्यार्थी यावर्षी 12वीला आहे ज्यांना नर्सिंग करायची असेल ते विद्यार्थी या प्रकारे सी.ई.टीचं रजिस्ट्रेशन करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 रजिस्ट्रेशन कसं करणार ते बघणार आहे. तर सी.ई.टी एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक करा. यावरती बघू शकता जर एम.एस.टी सी.ई.टीसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल, तुमच्याकडे जर आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करा. जर आय डी पासवर्ड नसेल तर तुम्ही न्यू रजिस्टरला क्लिक करा. इथून आपण आपलं न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे आय डी आणि पासवर्ड क्रिएट करणार आणि क्रिएट केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करण्यासाठी फर्स्ट नेम, सेकंड नेम, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम, त्यानंतर ईमेल आय डी आणि एक पासवर्ड. जो पासवर्ड तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर ईमेल आय डी आणि एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पासवर्ड टाका. त्यानंतर खाली कन्फर्म पासवर्ड, त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि सर्वात खाली रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे तर तिथून तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करणार. रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर एक मेल येणार. मेल आल्यानंतर मेलमध्ये व्हेरीफाय ईमेलचं ऑप्शन राहील. तो मेल तुम्हाला तिथून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मेल व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. तर यामध्ये जो तुम्ही ईमेल आय डी व्हेरीफाय केलेला आहे तो ईमेल आय डी, जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तो पासवर्ड इथे आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर आपण आपले प्रोफाईल क्रिएट करणार म्हणजे पार्ट 1 रजिस्ट्रेशन करणार. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये जे प्रोफाईलचं ऑप्शन आहे सेकंड नंबरचं ते तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. यामध्ये विचारलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची जसं की फादर नेम, मदर नेम, त्यानंतर जेंडर, रिलिजियन, रिजन, मदर टंग, नॅशनॅलिटी, ॲन्युअल इन्कम म्हणजे फादरची इन्कम किती आहे आणि त्यानंतर मॅरिटल स्टेटस. या प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन ही आपल्याला फिल करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे आणि हे जे आपण पार्ट 1 करतो आहे त्यानंतर तुम्हाला इथे परमनंट ॲड्रेस जोही तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवरचा सुद्धा टाकू शकता किंवा तुमचा जोही ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला एक फोन नंबर मागितलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या फादरचा मोबाईल नंबर टाकू शकता. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये बघा डोमेसेल इन महाराष्ट्र इथे येस करायचं. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. हँडिकॅप असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर विचारतं एस.एस.सी पासिंग इयर, ज्याही वर्षी तुम्ही एस.एस.सी पास केलेलं आहे तो इयर इथं टाकायचं मार्कशीटवरून. त्यानंतर पर्सेंटेज, कोणतं स्टेट होतं तुमचं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं का आणि स्टेट म्हणजे महाराष्ट्र. त्यानंतर इथे बघू शकता एस.एस.सी अपिअरिंग आहे का असं विचारलेलं आहे. जे विद्यार्थी 12वीला आहे तिथे येस करणार आणि जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहे तिथे नो करणार. नो केल्यानंतर आपल्याला 12वीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तिथे ॲड करावी लागेल जशी आपण 10वीची केली. तर 12वीचे विद्यार्थी फक्त तिथे येस करणार म्हणजे तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन मागणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला सेव्ह चेंजेस करून ठेवायचं आहे. या प्रकारे तुमचे प्रोफाईल रेडी झालेलं आहे म्हणजे पार्ट 1 रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे. तर सर्व विद्यार्थी एवढा पार्ट 1 जेही आपण आता या व्हिडिओमध्ये केलेला आहे तो पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर आता करायचं आपल्याला सी.ई.टी रजिस्ट्रेशन. तर एक नंबरचं ऑप्शन आहे सी.ई.टी रजिस्ट्रेशन. तिथून आपल्याला जे मेन आहे म्हणजे मेन सी.ई.टीला अप्लाय करायचं. तर इथे सर्वात खाली या. सर्वात खाली आल्यानंतर बघू शकता मेडिकल एज्युकेशन, यामध्ये यू.जी दिलेला आहे नर्सिंग सी.ई.टी 2025. तर इथून आपण सी.ई.टीला अप्लाय करणार. परंतु रजिस्ट्रेशन विल स्टार्ट सून म्हणजे अजूनपर्यंत नर्सिंगची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. जो पार्ट 1 झालेला आहे हा पार्ट 1 आपण करू शकतो आणि हा पार्ट 1 सेम सर्व फॉर्मसाठी एकच पार्ट 1 आहे. त्यामध्ये आता रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा म्हणजे पार्ट 2 आणि हाच फॉर्म मेन असणार आहे म्हणजे जो पार्ट 2 भरणार आपण तो मेन असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी पार्ट 1 करून ठेवा. अदरवाईज नाही केला तरी आपण जेव्हाही पार्ट 2 करणार म्हणजे पार्ट 2 रजिस्ट्रेशन सुरू होणार तेव्हा आपण दोन्ही रजिस्ट्रेशन एका वेळेस करू शकतो जसे की आता आपण पार्ट 1 केलेले आहे. तर नर्सिंगबद्दल संपूर्ण जे अपडेट असणार आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर सी.ई.टीचा फॉर्म सुरू झाल्यानंतर सुद्धा म्हणजे पार्ट 2 कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि यानंतर सुद्धा जेही नर्सिंगचे राऊंड असणार आहे काउन्सिलिंग राऊंड वगैरे त्यानंतर फॉर्म फिलअप हे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.